नानीला माहितीये का हे सगळं? काय? मालू तिच्या साड्या चोरते ते. मालीशी भांडण झालं ना? मी काय म्हणते, तिला ना एक साडी आणून द्या, म्हणजे साड्या पळवणार नाही ना. खरंच? अहो मग माझी साडी नव्हती का पळवली? मीच पळवल्या त्या साड्या आणि ठेवून दिल्या माझ्या कपाटात. दादा तुझी बायको चोरटी, दादा तुझी बायको चोरटी. काय हो? काय ग? काय झालं? तुला काय झालं? मला काय झालंय? मला काय झालंय? तुला काय झालंय? मला काय झालंय म्हणायला? तुला काय झालंय म्हणजे? मालू, तू एवढी चांगली, तू आदर्श मुलगी, आदर्श पत्नी, आदर्श बायको, एवढ्या लोकांबरोबर अशी छान वागतेस, सगळ्यांना सांभाळून घेतेस, माझं इतकं सगळं करतेस. 7 जन्म हीच बायको असावी अशी माझी मनातल्या मनात इच्छा असते. आणि हे काय, असं का वागतेस तू? तुझ्या चांगुलपणावर का डाग लावून घेतेस तू? मला कळलं नाही. हे बघ, टेण्या म्हणत होता हा एक प्रकारचा रोग आहे, पण तो बरा केला जाऊ शकतो. तू काही काळजी करू नकोस मालू. हे बघ, गरज भासली ना तर मी माझी किडनी विकेन किंवा तंगडी सुद्धा विकेन. तू काळजी करू नकोस. पैशांची तर मुळीच काळजी करू नकोस. अहो काय बोलताय तुम्ही? कसला रोग? ते बघ, लक्षात येत नाहीये ना? बघ, हाच घोळ आहे. कसं आहे, मेंदूत एक प्रकारचा स्त्रव द्रवायला लागतो. अहो काय बोलताय तुम्ही? मालू, हे बघ, मी तुझ्या पाया पडतो, परत असं करू नकोस तू मालू. आपण केलंय काय मी? तू चोऱ्या करायला लागलीस. चोऱ्या? चोरी म्हणा हवं तर. हे बघ, वर तोंड करून परत मला सांगतेस. नाही, आणि ती तशी चोरी नव्हती बरं का. मालू, तशी काय अशी काय चोरी? ती चोरीच. अहो खरं सांगू का, नानीनीच ठेवल्या त्या साड्या माझ्या कपाटात. अरे चोरी तो हो चोरी, और ऊपर से नानी गोरी. नानीवर का ढकलतेस तू सगळं? म्हणजे काय? चोरी केलीस ना? हो ना, मग कबूल करावं माणसाने. हो, मी चोरी केली, विषय संपला, मला जी काही शिक्षा द्यायची द्या, काय जे काय असेल ते. दुसऱ्यावर कशाला ढकलायचं? दुसऱ्यावर जर अशीच ढकलायला लागलीस तर एक दिवस अट्टल चोर होशील तू. काय बोलताय तुम्ही? देवळाच्या बाहेरून नवीन चप्पल चोरलीस तू. चप्पल? नाहीतर काय, लोक मागे लागले होते ना तुमच्या. खरं सांग, नशीब तुम्ही त्यांना सापडलं नाही. सापडलं असतं तर केवढ्याला पडलं असतं हे. अगं मालू, आपण प्रतिष्ठित लोक आहोत. आपण एका प्रतिष्ठित समाजात राहतो. आज बाहेर समाजात किती लोक मला ओळखतात हे सांगणं जरा कठीण आहे, पण जेवढे ओळखतात त्यांचा तरी मान ठेव ना मालू. अगं आता रडायला काय झालं? असं काय बोलता हो तुम्ही? काहीच वाटत नाही का तुम्हाला? हे बरं आहे, तुला काही वाटत नाही का? मलाच म्हणतेस मला काही वाटत नाही. तू सगळं केलंस आणि तरी तुला काही वाटत नाही. आपल्या बाळावर ह्याचे काय परिणाम होतील याबद्दलही काही वाटत नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.